मंडळी, दिवाळीच्या साफसफाईत बायकोच्या हाती लागणार आहेत काही जुन्या आठवणी. चला बघूया त्याचा नवऱ्यावर काय परिणाम होतोय ते. म्हणे काय ग हे मला कशाला कामाला लावतच ग या सगळ्या, मला हेच कळत नाही यार. कामवाली बाई आहे ना, तिला पगार देतो तरी मला सगळी कामं करायला लावते यार. अहो तिची पण दिवाळी आहे ना, तिच्या घरी तुम्ही जाऊन साफसफाई करणार आहात का? साफसफाई एवढं काय, एक दिवस घर स्वच्छ ठेवायचं असतो. लक्ष्मी येते हो घरात. लक्ष्मी येते, लक्ष्मी येऊ दे, पण आता 2 महिने आधी साफ केलं होतं ना. सारखं सारखं काय करायचं घर साफ ठीक आहे ना, एवढं काय. पण बघ झाला पंखा बघ झाला पण स्वच्छ. येस थँक्यू. येस तसे गोड आहात हा तुम्ही. अरे गोड आहेस ग, तुला सांगू का, आई माझी नेहमी म्हणायची सवय तू खूप गोड आहेस रे, तू ससा आहेस या चौगुल्यांचा. इतका तू क्यूट आहेस ना, म्हणजे खरं सांगतो, म्हणजे चौगुल्यांच्या घराण्यात अनेक वर्षानंतर ना असं मूल जन्माला आलंय. लहानपणा काय ही बॅग काय आपल्या घरात, काय याच्यात या बॅगेत? 3 वेळा शिफ्टिंग केलं, ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून ह्या घरात, का ठेवली ही बॅग? ही आता हे मी थांब ना, बाहेर नाही टाकायची, काहीतरी असेल ना महत्वाचं. थांब ना जरा, तू आत्ता बघतो बस. काय 3 वर्ष नाही बघितलं. ठीक आहे, काय आठवणी असतात ग, जुने काही कागदपत्र असतात, आठवणी असतात, त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे यार. हे बघ, हा 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 म्हणे 3रीची मार्कशीट 80% होते बघ. हे बघ बघ, तू म्हणते तुला नवरा बिंडो काय बघ. 80%. हे बघ, धावण्याच्या स्पर्धेत मी 7वा आला होतो. बटाटा शर्यत आहे ती. पण बटाटा खाण्याची नाही, धावत धावत जाऊन करायला लागते ना. हो हो हो. अरे हे पाडे म्हणण्याची स्पर्धा होती. हा, बेचा पाडा म्हणा, एकच बेचाच होता. मी 2रा आलो होतो. आणि हे बघ, आई शपथ, MSJ कंपनी, माझं अपॉइंटमेंट लेटर. आई शपथ, अजून आहे माझ्याकडे यार. पुढे मग 32 वर्ष काम केलं MSJ कंपनीत. खरंच हो? तुम्ही MSJ कंपनी सोडून दुसरीकडे का नाही ट्राय केलं, की कोणी घेतलंच नाही तुम्हाला? मी नाही गेलो. मला वाटलं मी गेलो आणि मागून शेपटीच कापली कोणीतरी. असं काही नाही. अरे कंपनी आपली MSJ कंपनी किती चांगली आहे. नाही का वाईट आहे? अरे वेळच्या वेळी पगार देते यार, मान सन्मान आहे, अजून काय पाहिजे. नाही, इतकी वर्ष आपला संसार चाललाय त्यांच्यामुळे. उगाच आपलं वेगळं वेगळं म्हणून तेच जाऊन करायचं, त्याला काय अर्थ. इथे करू, काय प्रॉब्लेम आहे यार. तुम्ही पण ना. काय हे ताईचं पत्र. ही शपथ, कधी पाठवलं होतं ताईने मला, अक्षरावरून ओळखलं. हाय, ताईचं अक्षर आहे बघ. मी खरं सांगतो, ताई आहे ना प्रचंड सुंदर होतं अक्षर तिचं. म्हणजे ना नोटीस बोर्डवर तिचं पत्र लागायचं, नेहमी लागायचं. हा, आणि तिला ना पत्र लेखन करायला खूप आवडायचं नेहमी. ती म्हणायची ना, फोन बिन असायचं ना त्यावेळेला, ते काळे डब्बे त्याच्यावर विश्वास नव्हता, पत्रांवर विश्वास. तिच्या भावनांना फक्त शब्दच मदत करायचे, बाकी काहीच नाही. लिखित शब्द काय नाही बघ, किती सुंदर. चिरंजीव समीर कंसात सम्या, तेव्हापासून सम्या म्हणायची मला ती. स्वल्पविराम. वाव. पुढे वाचा. पत्र लिहिण्यास कारण की परवा जो तुझा आणि खरातांची वनिता हिचं बघण्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर आपल्याला सविस्तर बोलता आलं नाही. माझीही ट्रेन नसल्याने मी लगेच गेले. पण स्पष्ट सांगते, मला काही ती खरातांची मुलगी तुला किंवा आपल्या घराला साजेशी नाही असंच वाटतंय. तू सुकुमार आहेस, ती ढालगज आहे. जोक सपाट पुढे लिहिलंय, जोक सपाट. तेच म्हटलं मी, ताई असं कसली जोक सपाट लिहिलंय. दाखवा. काय दाखवू? जोक सपाट लिहिलंय ते दाखवा. लिहिलंय इकडे. नाही, मला दाखवा. अरे यार वने, ओय वने, माझ्यावर विश्वास नाही, तू जोक सपाट लिहिलेलं नाही असं तुझं म्हणणं आहे. सरळ सरळ दिसतंय जोक सपाट. हे काय? पुढचं पत्र ना. नाही, मी जर ते वाचलं तिथे येऊन आणि तसं नसेल लिहिलं तर एखादा अवयव हाकना गमवाला तुम्ही. पुढे काय? नांगराने काय लिहिलंय ते वाचा. नांगर कोण? तुमची बहीण.
पाहिलं? फिरत असते ना फावडी, जिचे दात झाकायला देवही अपुरा पडला ती. हे बघ ताईच्या याच्याबद्दल हा वाचा वाचा छान तो इसमें काय आहे ती जुनी गोष्ट आहे. आपण कशाला काढायची? वाचा. वने लाईफ इज लाईक दॅट. When you live your life, these things happen. It's like वाचा. okay. काय नाही पुढे ताई म्हणते तुला माझा स्पष्ट स्वभाव माहिती आहे. तुला माझा स्पष्ट स्वभाव माहिती आहे. ही खरातांची वनिता 2 मुलांची आई वाटते. मुलीची नीट चौकशी करा. ओ म्हणे ऐक 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 म्हणे ओये वने वने नाही वने वने ऐक 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 नाही वने वने ऐक ऐक. तुम्हाला 2 मुलांची आई वाटत होते, मग तुम्ही लग्न का केलं? नाही वने मस्करी करते ताई. म्हणजे मस्करी करते. तुला माहिती नाही तिचा स्वभाव यार. वने शी इज लाईक शी इज लाईक खूप चांगलं मस्करी करते. मस्करी करते? मग तिने स्वतःचा स्टँडअप कॉमेडी शो काढायचा ना. माझे वाभाडे का काढते ती? वाभाडे नाही काढत आहे. मी 2 मुलांची आई वाटत होते, मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? अगं मुद्दा तो नाहीये. मी का केलं? मला हे खटकलं वने. काय? मला हे तिचं वागणं खटकलं होतं. मी तिच्याशी भांडलो होतो. येस येस आय रिमेंबर. येस मला आठवलं. हे पत्र जेव्हा तिने पाठवलं होतं मी तिच्याशी भांडलो होतो. मला तुला माहिती आहे मी काय केलं? काय? तुला माहित पण नसेल. मी काय केलं? पाऊण तास अबोला धरला होता तिच्याशी. आई का गं. बोलायचंच नाही. होय. जन्माची अद्दल घडवली तिला. चल घडव. होय. हे ऐकलं नाही तिचं. हा वाच. पुढे वाचा. वने जाऊ दे ना यार वने. पुढे वाचा. वने चौगुल्या वाच. Did you just say चौगुल्या to me? Did you just say चौगुल्या to me? टपली मारून बोलण्यापेक्षा चौगुल्या छान आहे ना. वाचा. वने सर्वांसमोर मुलीचे वडील म्हणजे खरात म्हणाले होते की आवड आहे. काय? मी वाचला आता. काय? मी वाचला आता वने एकदम. नीट वाचा. हो, मी नीट वाचतो. नीट वाचा. सर्वांसमोर तर हे बघ सर्वांसमोर आता तर ऐकू आलं. मग पुढे. सर्वांसमोर मुलीचे वडील म्हणजे खरात. अजून काय पाहिजे म्हणे आयुष्यात? पुढे वाचा. सर्वांसमोर मुलीचे वडील खरात म्हणजे तुझे वडील म्हणाले होते. हो हो. काय? काय म्हणाले होते? काय? नीट वाचा. नीट वाचा. खरातांचे वडील म्हणाले होते मुलीला गाण्याची आवड आहे पण मला तर वाटतं मुलीला गाण्याची नाही फक्त खाण्याची आवड आहे. कशावरून स्टेटमेंट केलंय तुमच्या ताईने? ऐक ऐक मी तुमच्या घरी लग्नाआधी येऊन खाल्लं होतं. नाही म्हणे, नाही. खाल्लं होतं. नाही म्हणे, नाही. तिने माझं खाणं का काढलं? ओ मी सांगतो ऐक बस. काय वाकडं केलंय हो मी तिचं? सांगतो कशावरून काढलं मला आता ओ येस आता आठवलं. बस तर खरं ना वने. वने कांदे पोह्याचा कार्यक्रम सुरू असताना तू बशीभर कांदे पोहे खात होतीस. मग? एक शेंगदाणा जमिनीवर पडला होता आठवतंय? हा. आणि तो हळूच तुला राहुलं ना आणि असं वरतूनच केलं होतं. शेंगदाणा गेला होता की नाही शेंगदाणा वने असं त्याच्यावर नव्हतं. मी बोटानेच उचलला होता. उचलताना असं झालं होतं आणि मग तो खाल्ला तोंडाला होता. पाणी आलं होतं ना ते त्याचा आवाज ऐकून म्हणून पदार्थ तुला- वाया नको जाऊ दे म्हणून मी केलं होतं. ठीक है ना जो हो गया जहाँ गया हो गया. जाने का जाने को हो जिंदगी का नो जगने के है अपनी. वाचा. अरे यार म्हणे पुढे काय लिहिलंय ते वाचा. पुढे नाही म्हणे हे पुढे. लवकर वाचा. मला ना इथे वाचा. लग्नानंतर मंगळसूत्र जाडं करावं लागेल समीर तुला नाहीतर हिच्या मानेच्या घडीत दिसणार नाही. नाही 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 माझ्या मानेला घड्या आहेत. नाही होय. मोजा. अरे नाही मोजा. अरे नाही माझ्या म्हणे. मानेच्या घड्या मोजा. अगं माझ्या ना- मानेला इथे घड्या आहेत. अगं नाही घड्या नाही आहेत असं नाहीये. ती चुकून लिहिलं तिने. तिच्या कुठे मनावर घेतेस तू? ती शांत बस. प्रत्येक वेळी Please, माझ्या please. खाण्यावर काय येते? जाऊ दे तिचं नको मनावर घेऊ. तिने फक्त जुळवलं ते कशाला टेन्शन. हे बघ, एक ऐक माझं ऐक तुझं तसं इम्प्रेशन चांगलं नाही ना पडत. का? ऑब्विसली तुझं काय करतोय असं? ऐक कारण मला माहित नाही तुझं पहिलं इम्प्रेशन नाही. आता बघ आपण परवा बँगलोरला गेलो होतो मग? तेव्हा आपण तिकडे बोर्डिंग पास घ्यायला त्या मुलीकडे गेलो. त्या दसली होती सुंदर मुलगी. मग? ओके नाही तिने तुझ्याकडे न बघता तो लगेच चटाक तुझ्या इथे चिकटावला होता की नाही. म्हणजे तिला काय वाटलं तू लगेच असं होतं वने. पण नाही वने त्यानंतर वने
त्यानंतर प्रेमात पाडतेस तू. मला ताई म्हणाली माहितीये का, नंतर एकदा भेटलो होतो मी बदलापूरला सुलूच्या लग्नात, तेव्हा ताई म्हणाली यार मी सगळे शब्द मागे घेते, वनी म्हणजे एक नंबर आहे, वनी भारी आहे, वनी लागवी आहे स्वभावाने, सुस्वभावी आहे. ताई म्हणाली मला, सॉरी ते इमोशन्स मध्ये गेलो. ताई खरंच मला म्हणाली सुस्वभावी. मग याचं पत्र का नाही लिहिलं? कारण ते समोर होते ना माझ्या. थांबा पत्र पाठवते, असं समोर कसं जाणार, लांब असली. वाईट गुण सांगताना पत्र लिहिलं होतं ना, मग चांगलं गुण सांगताना पत्र का नाही लिहिलं? याच्यावर मी नाही आग्रह करू शकत. प्लीज म्हणे ऐक माझं. ताई मी ओळखून आहे त्या बाईला. नाही म्हणे, वाचा. नाही म्हणे, पुढे वाचा. नाही वाचणार. पुढे वाचा म्हणे डायरेक्ट मसाई मारा गेली सर. तुझी स्पर्धा ताडोबाच्या सिंहाशी नाहीये, डायरेक्ट मसारी मारे. तिथल्या सिंह. थांब वाचतो पुढे वाचतो यार. पुढे काय हे एवढं मोठं पत्र कोण लिहितं मला कळत नाही. होय होय. समीर माझा ऐक. ह्याच्यात तर नाही ना काही प्रॉब्लेम? नाही. एवढी स्थूल मुलगी आपल्याला परवडणार नाही, मेंटेनन्स हेवी आहे. ऐक नाही यार. मी जनरेटर आहे. नाही मी जनरेटर आहे. एवढं मेंटेनन्स नाही परवडायला तुम्हाला. डिझेल आणा माझ्या घशात होता, आगीचे असं लोळ काढते मी. अरे शांत राहा तू. तुमच्या ताईला ना ओळखून आहे बरोबर. नाही ताईला नाही, झालं विसरून जा. फोन लावा. तुमच्या ताईला फोन लावा. Past is past. आता मी तिला दाखवते. फ्युचर इज नवर. फोन आहे ना, मी दाखवते. फोन लावा. यार ताईला फोन लावा. चंद्र आपलाच आहे, 14 का चांद हो तुम यार. चंद्र आपलाच. ताईला फोन लावा. माझे ना ताईला फोन लावा. तिला मी दाखवते आता. नाही ऐक. प्रत्येक वेळी माझं खाणं काढते. ताईला फोन लावा. आणि काय करू? आईला फोन लावा आणि झापा तिला. वनीला असं कसं काय बोलू शकतेस? फोन लावा. फोन लावा. खूप झालं आता. हे ताई चल मी बराय. चाल तू मला हे पत्र का पाठवलंस काही वर्षांपूर्वी? वनी अशी आहे, वनी तशी आहे. हा माने घड्या भरतात तिच्या मानेच्या. नॉनसेन्स. यापुढे जर वनीशी असं बोललीस ना तर तू आहेस आणि मी आहेस. मला लक्षात ठेव. मला हे चालणार नाही ताई. माझ्या घरात पाऊल टाकायचं नाही. बरोबर आहे. पाऊल टाकायचं नाही या घरात, सांगून ठेवतोय. तुझे आणि माझे संबंध संपले ताई. या घरात यापुढे पाऊल ठेवायचं नाही. टाकायचं नाही सांगितलं ना तुला. परत नाही फोन करायचा. म्हणतो तुम्ही खरंच का ग मग? खरंच ताईला असं बोललं? चल बेडरूम. सॉरी मला वाटलं नाही, म्हणजे तिथे बेड आहेत, बसून असं बोलूयात. थँक्यू. काय वेडी आहेस का तू? बघू मला. तुमच्या ताईचं नाव प्रसाद ओक आहे. तुमच्या ताईचं नाव प्रसाद ओक आहे. सॉरी. मग हे काय आहे? प्रसाद ओक आणि माझं ठरलंय. मी अडचणीत आलो की मी त्याला फोन करतो. त्याने पण मागच्या वेळेला मंजिरी चिडली होती, मला फोन केला होता. मी मंजिरीच्या पाऊण तास शिव्या ऐकल्या होत्या. म्हणून मी तिकडे म्हणून केलं. ही डील केली होती. स्किट संपल्यावर तुम्ही येताना भेटायला, आता मी येते तुम्हाला भेट. सादरीकरण जगातलं हे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग पत्र होतं. खूपच मजा आली. ऐकूया साटलोटर डील वाल्यांचं काय म्हणणं यावर. प्रसादा. वा फारच बहारदार संकल्पना. त्याच्यासमोर मला नवीन माणसाचं नाव दिसतंय, रोहित मोहिते. तर त्यांची ही पहिली संकल्पना आहे. प्रचंड स्वागत. फारच अप्रतिम संकल्पना आणि फारच ज्वलंत विषय. म्हणजे
मुळात असं एक तर काही बॅगेमध्ये जुनं ठेवू नये. ठेवलं तर ते कोणाच्या हातात टाकावं. पडणार नाही याची काळजी घ्यावी. आणि काय लक्षात घे सम्या, मंजुरी तुला फोन करून पाऊण तास शिव्या द्याव्या असं मी कधीतरी वागतो असं, पण ठीक आहे, हरकत नाही. लाजवाब, काय गिव्ह अँड टेक होतं दोघांचं, अफलातून. वनिता, बहार येते तुला या सिरीजमध्ये समयासमोर बघताना. लाजवाब, अप्रतिम गिव्ह अँड टेक, अप्रतिम एनर्जी, उत्तम विषय आणि फारच मनोरंजक सादरीकरण. मजा आली, खूप मजा आली.